दुःखाचे खंडन या चरणावरती चिंतन करत असताना आता जीवनामध्ये मान आणि अमान म्हणजे अपमान हे दोन्ही त्या ठिकाणी काय झाले, गेले. आणि हे दोन गेले म्हणून सुखही गेलं आणि दुःखही गेलं. कारण मान झाला की सुख आणि अपमान झाला की दुःख. मग आता मानामान गेले म्हणून सुख दुःखाचा नाश झाला. आता दुःख तर नाहीच, पण तत्सापेक्ष मिळणारं सुखही नाही. कारण कशातून तरी मिळणारं सुख आहे ना, होतं ना. तर ते कसं आहे, पदार्थामुळे व्यक्तीमुळे वस्तूकडून मिळालेलं जे सुख असतं का ते क्षणिक असतं. कसं आहे ते, कुठल्याही एखाद्या व्यक्तीकडून मिळालेला आनंद, कुठल्याही वस्तू मिळाल्यानंतर झालेला आनंद ते क्षणिकच असतो. कारण ते तेवढ्याच यानं मिळालेला असतो, ते लगेच नाश पावतो. पहा तुम्ही, कारण व्यक्ती थोडा एखादा अनुकूल झाला की आपल्याला काय मिळतं त्याच्यापासून सुख. पण ते अनुकूल कुठपर्यंत राहील, कारण कालांतराने तो काय होतो, प्रतिकूल होत असतो. म्हणजे वस्तूकडून मिळालेला किंवा व्यक्तीकडून मिळालेला आनंद तो क्षणिकच असतो. आणि दुसरा प्रकार असा आहे, पदार्थातून मिळालेला आनंद जो असतो तर त्या ठिकाणी त्याच्या आकाराकडून मिळालेला असतो, त्याच्या रूपाकडून मिळालेला असतो, त्याच्या गुणाकडून मिळालेला असतो. म्हणून त्या ठिकाणी त्या गुणाचा रूपाचा बदल झाला की याच्याकडे झालेला सुखाचाही बदल होतो. बघा ना, ते त्याच्या आकारानं प्राप्त झालेले. म्हणून पाहतो मी, रूपासंबंधी मिळालेला आनंद कालांतराने रूप बदलणार आहे. गुणाकडून मिळालेला आनंद कालांतराने त्याचा गुण बदलणार आहे. ज्याचा बदल होतो त्याच्या आश्रयाने झालेलं सुख ते बदलणार की नाही, बदलणारच आहे. आता विचार करा, या शरीरासंबंधी त्या ठिकाणी मानलेला आनंद याचा नेहमीच बदल होतो. आता एका काळात याची बाल्य अवस्था होती, आता त्याची तारुण्य अवस्था आहे, आणि आता याच्यानंतर म्हातारपण येणार आहे. म्हातारपणात ते क्षीण होणार आहे. मग त्या ठिकाणी त्याच्याकडून मिळालेलं जे आहे ते कसं आहे, काय होणार आहे, कारण ते दुःखच देणार आहे. कारण त्याच्यामुळे झालेलं, त्याच्या आधारित असलेलं सुख आहे. म्हणजे काही जड वाटायले का, म्हणजे काही अडचण तर नाही ना. म्हणजे कसं असतं, पदार्थाच्या संबंधाने मिळालेला जे आनंद आहे, पदार्थ संबंधाने मिळालेलं जे सुख आहे, याच्यामध्ये कसं आहे ते, त्याचा बदल झाला की आपल्या आनंदाचाही बदल झाला, म्हणजे दुःख आलंच. दुसरा प्रकार असा आहे, जीवाची प्रवृत्ती कसं आहे, मला मिळालेली वस्तू कायम राहिली पाहिजे, आणि मी त्याचा भोगताही कायम राहिलो पाहिजे. आणि असा निसर्ग नाही. वस्तूचा बदल ठरलेला आहे आणि भोगत्याचाही बदल ठरलेला आहे. पाहतो मी, घराचाही त्या ठिकाणी कालांतराने बदल होतो आणि घरात राहणाराचाही बदल होतो. कारण घर जीर्ण होणार आहे, हे शरीरही जीर्ण होणार आहे. बरं, पुन्हा त्याच्यामध्ये अडचण आहे, घर त्या ठिकाणी राहील तर हा जाईल, किंवा हा राहील तर घर पडून जाईल. कोणतं तरी एक त्याच्यामध्ये होणारच आहे. पहा तुम्ही, त्या ठिकाणी म्हणजे ज्याच्यावर आधारित असलेलं सुख आहे त्याला वैशेषिक म्हणतात ना. कोणतं म्हणतात, वैशेषिक आहे. कारण विषय संबंधाने झालेलं आहे, वस्तूच्या प्राप्तीनं झालेलं सुख आहे. म्हणून कालांतराने ती वस्तू आपल्याला सोडणार आहे. म्हणून बघा, मान झालं की सुख आहे आणि अपमान झालं की दुःख आहे. तुकोबाराय म्हणतात, गेले मानामान सुख दुःखाचे खंडन. म्हणजे आमच्याकडे दुःखाचाही नाश झाला आणि तत्सापेक्ष सुखाचाही नाश झाला. कारण हे कशाच्या आधारावर मिळालेले होते, कारण मान म्हणजे सुख आणि अपमान म्हणजे दुःख. मग मान अपमानाच्या आधारावरचं असलेलं सुख दुःख ते कसं राहील, कारण आता कसं आहे बघा, अपेक्षा मानाची आहे, पण आपल्याला त्या ठिकाणी मान मिळेलच असं नाही. त्याचं कारण काय, त्याचं कारण असं आहे की समोरच्याने आपल्याला त्या ठिकाणी मान द्यावा असं शक्यच नाही ना. कारण तो, आणि दुसरा प्रकार, मानाची अपेक्षा आपल्याला आहे आणि तो मान दुसऱ्याकडून मिळवायचा आहे.
कारण त्याला वाटावं ना यांचा आदर करावा. आता हे मागून मिळतंय का? नाही. हे मागता येते का? काही म्हणा पण तुम्ही मला हार घाला, त्यांची इच्छा व्हायला पाहिजे ना. आपण घाला म्हणल्यानं घालतात का? नाही का? त्या ठिकाणी घालणारच नाही. त्याचं कारण काय? त्याचा उत्साह, त्याचं प्रेम, त्याचं अंतःकरण तेवढं तयार होईल तर तो त्याचा काय करील, त्याचा नाही का त्याचा आदर करेल, त्याला मान देईल. याला आवडलं तर या त्या समोरच्याची आवडीव आपला मान आहे ना. कारण कसं आहे, प्रारब्धवशात एखादी गोष्ट त्या ठिकाणी जरी आपण उत्सवात सहभागी झालो, पण तिथं आपल्याला आपलं प्रारब्ध किती मान मिळवून देणार आहे याच्यावर ते अवलंबून आहे ना. आपल्याही पोराचं लग्न असलं त्या ठिकाणी आणि ती जरी वरमाई असली तरी समोरच्याला किती आदर करायचा हे त्याच्यावर आहे ना. नाही त्यांच्या लग्नात त्या वरमाईचा लयच केला होता, तेवढा माझ्या लग्नात नाही, आपला महादेव धड नाही ना. या नाही का? त्या ठिकाणी ते नाही विचारलं, यायच्यावर आरोप का कोणावर? नाही का? हे अगोदरच ठरवायला पाहिजे, आधीच बोली करायला पाहिजे. पण हे गज बशी येत ना. ते म्हणलं मी का त्याला नको म्हणलं का तुला 5 साड्या घातल्या तरी माझा का विरोध आहे का? काहीच नाही. पण त्या ठिकाणी ते समोरच्यावर अवलंबून आहे. आपल्याला मान पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण तो मान आपल्याला त्या ठिकाणी नाही का समोरच्याकडून किती मिळणार आहे हे आपल्याला ठरवता येणार नाही ना. काय आणि आपल्याला मान झाल्यावर काय होणार आहे? सुख होणार आहे. बरोबर आहे. मान त्याने दिल्यावर सुख होणार आहे, पण मान आपल्याला घेता येत नाही ना, म्हणून सुखी आपल्याला होता येत नाही.